आदिशक्तीच्या कृपेने नव्या भक्तिधामाची मुहूर्तमेढ। रेणुका माता मंदिरासमोर भव्य सभा मंडपाच्या उभारणीचा शुभारंभ उत्साहात। कनोली येथील आदिशक्ती रेणुका माता मंदिर रेणुकानगर परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या भव्य आणि दिव्य सभा मंडपाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या मंगल प्रसंगी लहान मुलांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष पावित्र्य लाभले। रेणुका माता ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास कनोली, कोळवाडे, पिंपरणे तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसर जय रेणुका माताच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। मंदिरासमोर उभारण्यात येणारा हा सभा मंडप भविष्यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार असून भाविकांसाठी एक सुसज्ज व प्रशस्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या श्रद्धेच्या बळावर हे भव्य कार्य साकार होत आहे। मंदिर परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हा मंडप एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। या प्रकल्पामुळे यात्रोत्सव, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक सोहळे अधिक सोयीस्करपणे पार पाडता येणार आहेत। यावेळी रेणुका माता ट्रस्ट तसेच आदिशक्ती रेणुका माता भक्त मंडळ आणि समस्त ग्रामस्थ कनोली, पिंपरणे व कोळवाडे यांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले। तसेच या पवित्र आणि धार्मिक कार्यासाठी भाविकांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन रेणुका माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले। श्रद्धा, एकजूट आणि भक्तिभाव यांच्या संगमातून उभारला जाणारा हा सभामंडप भविष्यातील पिढ्यांसाठी भक्ती आणि संस्काराचे प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। रेणुका माता की जय, अरण्येश्वर भगवान की जय, जय श्री राम, जय श्री राम। जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती योगाड भावाती योगाड जय देव मकरंद फणिवर सुंदर मदनारी कंचन महाळ मंत्रकारी। रेणुका माता देवस्थान कनोली, पिंपरणे, कोळवाडे या पंचक्रोशीतील रेणुका माता देवस्थान या रेणुका मातेच्या सभामंडपचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला जी जागा उपलब्ध करून दिली ती दादाभाऊ दारकू वाबळे आणि त्याचप्रमाणे दौलत शंभू वरपे, सकाराम अंशबापू वरपे यांनी जागेचं खूप मोठं असं मोलाचं जे सहकार्य केलं, त्यांचं ही रेणुका माता देवस्थानच्या वतीने हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे आपल्या या सभामंडपासाठी सर्वांनीच सगळ्या एकजुटीने आणि अति पंचक्रोशीतील सर्वांनीच सरळ हाताने मदत करावी ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। आपल्याला जो सभामंडप तयार करायचा आहे तो साधारण 114 बाय 42चा, त्यानंतर उत्तर साईडनं देवीचे मंदिर, त्यानंतर मध्ये अरण्येश्वरचं आणि भक्तनिवास म्हणून एक रूम, अशा पद्धतीनं या सभामंडपचं स्वरूप आहे। आणि सर्व भाविकांना विनंती आहे की या सभामंडपसाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी।